नमस्ते मित्रांनो, संशोधन मार्गदर्शन मालिकेत आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत. मागील भागात आपण संशोधन शीर्षकाच्या अंतर्गत जे शब्द येतात तर त्यांच्या संज्ञात आपण ज्या म्हणत असतो त्याच्या कार्यात्मक व्याख्या कशा लिहायच्या याबद्दल माहिती घेतली होती. मित्रांनो, आजच्या भागात आपण संशोधन प्रस्ताव लेखन करत असताना व्याप्ती आणि परिमर्यादा म्हणजे स्कोप आणि डिलिमिटेशन्स कसे लिहायचे याबद्दल माहिती घेणार आहोत. आता व्याप्ती आणि परिमर्यादा लिहिताना काही गोष्टी लक्षात ठेवणं फार महत्त्वाचं आहे. कारण तुमच्या संशोधन शीर्षकामध्ये जो काही विषय असेल किंवा जी काही संकल्पना असेल किंवा तिथे स्थळ दिलेलं असेल, काळवेळ दिलेला असेल किंवा काही क्षेत्रांचा तुम्ही जर उल्लेख केलेला असेल तर त्या अनुषंगाने व्याप्ती लिहिताना त्या प्रत्येक बाबींचा उल्लेख होईल याचा मात्र आपल्याला काय करायचा असतो, विचार करायचा असतो. शिवाय आपल्या संशोधन विषयाच्या किती प्रमाणात व्याप्ती आहे त्याची हेही संशोधकाला माहीत असणं गरजेचं आहे. आणि संशोधन करत असताना कुठल्या व्याप्तीपर्यंत तुम्ही संशोधन करणार आहात याही बाबीचा उल्लेख तुम्हाला व्याप्ती लिहित असताना काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. तसंच परिमर्यादा लिहित असतानाही काही बाबी महत्त्वाच्या आहेत की तुम्हाला संशोधन कार्य ज्यावेळेस हाती घेतात तर त्यावेळेला तुम्ही कोणकोणत्या कार्यांचा तिथे समावेश केलेला आहे किंवा कोणकोणत्या बाबींचा तुम्ही पुढे त्या नेणार आहेत किंवा कोणत्या गोष्टी तुम्ही वगळणार आहेत, कुठेपर्यंत तुम्ही निश्चिती त्याची केलेली आहे, या सगळ्या बाबी ज्या आहेत त्या परिमर्यादा लिहिताना लक्षात ठेवायचं आहे. शिवाय संशोधन अभ्यास जो काही हाती घेतलेला आहे तर त्याच्या सीमा तुम्हाला ठरवता आल्या पाहिजे आणि सीमा ठरवल्यानंतर त्याचा संदर्भ सुद्धा तुम्हाला देता आला पाहिजे. ही बाब अतिशय महत्त्वाची आहे. शिवाय जे वाक्य तुम्ही लिहिणार आहात तर तिथे च किंवा फक्त हे शब्द निश्चितच तुम्हाला काय करायचे असतात, लिहायचे असतात. ह्या बाबी ज्या आहेत ह्या व्याप्ती आणि परिमर्यादा लिहिताना आपण लक्षात ठेवायचे. आता आपण संशोधन विषय घेऊया आणि त्या अनुषंगाने व्याप्ती आणि परिमर्यादा कशी लिहायची त्याबद्दल आता आपण माहिती घेऊया. आता पुन्हा तोच विषय मी घेते आहे की महाराष्ट्रातील दूरशिक्षणाद्वारे उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे मानसिक स्वास्थ्य आणि निर्णय क्षमता यातील सहसंबंधाचा अभ्यास. आता ह्या संशोधन विषयाच्या अनुषंगाने ज्यावेळेला तुम्ही व्याप्ती लिहिणार आहात तर कोणकोणत्या बाबींचा विचार करायचा आहे की प्रस्तुत संशोधन हे महाराष्ट्रातील दूरशिक्षणाद्वारे उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांशी संबंधित असणार आहे. शिवाय प्रस्तुत संशोधनामध्ये महाराष्ट्रातील दूरशिक्षणाद्वारे उच्च शिक्षण घेणारे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांचा मानसिक स्वास्थ्य आणि निर्णय क्षमता यातील सहसंबंधाचा अभ्यास केला जाणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विविध अभ्यास केंद्रांवर जिथे जिथे दूरशिक्षणाद्वारे उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी आहेत ही विद्यार्थी जे आहेत ते आपली काय असणार आहे, जनसंख्या असणार आहेत, म्हणजे पॉप्युलेशन तुमचं असणार आहे. हे इथे लिहिणं गरजेचं आहे. आता याचीच परिमर्यादा लिहिताना कसं लिहिणार की प्रस्तुत संशोधन हे महाराष्ट्रातील फक्त, कारण आता परिमर्यादा लिहिताना तुम्हाला म्हटलंय च किंवा फक्त हे शब्द जे आहेत ते वापरणं फार गरजेचे की ज्याच्यामुळे तुमच्या सीमा कुठेपर्यंत आहेत याचा आपल्याला आढावा घेता येतो किंवा अंदाज आपल्याला बांधता येतो. म्हणून प्रस्तुत संशोधन हे महाराष्ट्रातील फक्त दूरशिक्षणाद्वारे उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांशी संबंधित असणार आहे. प्रस्तुत संशोधनात महाराष्ट्रातील दूरशिक्षणाद्वारे उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचेच फक्त मानसिक स्वास्थ्य आणि निर्णय क्षमता यातील सहसंबंधाचाच अभ्यास केला जाणार आहे. कारण उच्च शिक्षण घेणारे हे नियमित महाविद्यालयातील पण विद्यार्थी असू शकतात, पण तुम्ही फक्त दूरशिक्षणाद्वारे शिक्षण घेणारे जे विद्यार्थी आहेत तेही उच्च शिक्षण घेणारे तर त्या विद्यार्थ्यांचाच फक्त अभ्यास करणार असल्यामुळे तुमच्या परिमर्यादेमध्ये प्रत्यक्ष ठिकाण, स्थळ हे जे काही तुम्हाला मगाशी सांगितलेलं आहे किंवा स्तर या गोष्टींचा उल्लेख तुमचा अशा पद्धतीने येणं अतिशय महत्त्वाचं आहे. शिवाय संपूर्ण महाराष्ट्रातील जळगाव, धुळे आणि नंदुरबार या 3 जिल्ह्यातीलच विविध अभ्यास केंद्रांवर दूरशिक्षणाद्वारे उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी जनसंख्या असणार आहे. म्हणजे आता आपण महाराष्ट्र संपूर्ण जरी म्हटलेलं आहे पण तुम्ही आता परिमर्यादेमध्ये काय केलेलं आहे, फक्त 3 जिल्ह्यांचा समावेश केलेला आहे. मग त्या 3 जिल्ह्यांचा तुम्ही काय केलेला इथे उल्लेख केलेला आहे. शिवाय संपूर्ण महाराष्ट्रातील जळगाव, धुळे आणि नंदुरबार या 3 जिल्ह्यातील विविध अभ्यास केंद्रांवर दूरशिक्षणाद्वारे उच्च शिक्षण घेणारे फक्त 500 विद्यार्थ्यांचाच नमुना म्हणून समावेश केला जाणार आहे. म्हणजे आता आपलं जनसंख्या आपण ठरवली होती की 3ही जिल्ह्यातील जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी ते पण
कितीही विद्यार्थी असू शकतात आहे, कारण ती 3 जिल्ह्यामध्ये जेवढे दूर शिक्षणाद्वारे उच्च शिक्षण देणारे जे काही केंद्र आहेत त्याच्यावर जेही विद्यार्थी उच्च शिक्षण घेत असतात तर त्या विद्यार्थी तुमची जनसंख्या असणार आहेत. परंतु त्यातील तुम्ही फक्त किती विद्यार्थ्यांची निवड केली आहे? 500च विद्यार्थ्यांची फक्त काय केलेली आहे? निवड केलेली आहे. म्हणून जनसंख्या आणि तुमचा न्यायादर्श म्हणजे सॅम्पल हे सुद्धा व्यवस्थितपणे नमूद करणं अतिशय गरजेचं आहे. म्हणजे आता आपल्या लक्षात आलं असेल की व्याप्ती आणि परिमर्यादा लिहित असताना संशोधन किती स्वरूपात तुमचं व्यापक आहे याचा अंदाज संशोधकाला असणं गरजेचं आहे. त्यानुसार त्या बाबींचा उल्लेख तुमच्या व्याप्तीमध्ये असणं गरजेचं आहे. आणि त्याच अनुषंगाने परिमर्यादा लिहिताना सुद्धा तुमच्या सीमा ज्या आहेत कशाच्या? संशोधन विषयाच्या. कुठेपर्यंत तुम्ही फक्त संशोधन कार्य करणार आहात, कुठल्या पैलूच्या संबंधितच किंवा पैलूपर्यंतच फक्त तुम्ही अभ्यास करणार आहात, या सगळ्या बाबी ज्या आहेत त्या तुमच्या परिमर्यादेमध्ये येत असतात. अशा रीतीने मित्रांनो, आता आपण संशोधन विषयाची व्याप्ती आणि परिमर्यादा कशी लिहायची याबद्दल माहिती घेतली. पुढील भागात आपण पुढचा भाग जो आहे म्हणजे आता संशोधन आराखडा लेखन करत असताना पहिला जो भाग आहे त्याच्यापर्यंत आपण सगळं संपवलेलं आहे. आता दुसरा भाग जो तुमचा सुरू होतो आहे तो म्हणजे संबंधित साहित्याचा आढावा, रिव्ह्यू रिलेटेड लिटरेचर. हे कसं घ्यायचं आहे किंवा कुठून घ्यायचं आहे, कसं लिहायचं आहे याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद.